तर हळद लावायला अण्णा आला घरी, हळद लावायला अण्णा आला घरी आणि हळद लावायला अण्णा आला घरी. तर मोठ्या हळदीच्या आधी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हळद लावायची परंपरा आहे. तर अण्णा जसा आला तसा आत्यानं लगेचच सगळ्या हळदीचं आयोजन केलं आणि त्यानंतर रांगोळ्याने काढलं सगळं आणि हळद घेऊन आली लावायच्या हिशोबाने. आणि पहिला माईनं ओवाळलं, मग आईनं ओवाळलं, मग शालिनी काकी अशा लाईनीमध्ये जशा आल्या घरी तशा त्यांनी एकेकीनं ओवाळून घेतलं अण्णाला. आणि मग आत्तेनं आणि प्रत्यक्ष आत्तेनं ओवाळून घेतलं आणि मग वेळ आली हळद लावायची. तर जशी ओवाळायची लाईन होती तशीच हळद लावायची देखील आजीनं सुरुवात केलं. आजी, त्यानंतर माई, अशा एकोपाठोपाठ एकीनं प्रत्येकीनं हळद लावलं आणि त्याचसोबत हळद झाल्यावरती मग आंघोळीची वेळ आली. मग आंघोळी करताना पण एक वेगळं आहे ना आंघोळ घालतात ते तुम्हाला बघायला भेटेल आणि याचा संपूर्ण फुल ब्लॉग हा यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर जाऊन नक्की पहा.